दंडवत मायबाप वासनिक बंधू भगिनीनो, माझ्या प्रिय सर्व श्रोत्यांनो, मी माझ्या प्रवचनात नेहमी सांगत असतो, मी एक शेतकरी आहे. मला 2 बैल आहेत. मी ते 2 बैल घेऊन शेतात जातो. बैल बी काम करतात, मी बी काम करतो. मी संध्याकाळी आम्ही घरी येतो. बैल कोठ्यात झोपतात, मी माझ्या घरात झोपतो. मी माझ्या भाल्याचा विचार करत नाही आणि बैल बी बैलाच्या भाल्याचा विचार करत नाही. मग मायबाप सांगावं, याचं उत्तर द्या मला की मी कोण आहे. मी पण बैल आहे. कारण मी जरी माणूस असून त्या बैलासारखेच वागणूक नाही. मी मला बुद्धी दिली देवानं, मला स्वातंत्र्य दिली, मला देवानं वाचा दिली, पण मी त्या बुद्धीचा मी फायदा नाही आणि वाचेचा फायदा नाही आणि कोणतीच गोष्ट नाही. आणि मग माझी गणना त्या बैलात होती. जर माणसाला एक आपल्याला मनुष्य देह मिळून देखील आपण जर त्या पशुसमान वर्तन करत असतो, माणसासारखं वागत नसतो, तर आपली गणना त्या पशुमध्येच होणार का नाही. मग त्यामुळं आपली त्या पशुमध्ये गणना होऊ नये. आपण चांगलं वागावं. आपण इथं मनुष्य देहामध्ये आलो, तर ह्या मनुष्य देहामध्ये आपल्याला बुद्धी आहे, स्वातंत्र्य आहे, वाचा आहे. त्या बुद्धीचा, स्वातंत्र्याचा, वाचेचा आपण फायदा घ्यायला पाहिजे आणि आपलं भलं करून घ्यायला पाहिजे आणि आपल्या देशाचं भलं केलं पाहिजे. आपल्या सगळं मानव जेवढे मानव आहे त्या मानवाचं हित आपण पाहिलं पाहिजे. सर्व मानवाचं हित पाहिलं पाहिजे. आपण पशुपक्ष्याचं हित पाहिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वर्तन केलं पाहिजे. त्यामुळं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगताना म्हणतात, देवा अर्जुना, बुद्धियुक्त जे हाती हे उभे सुकृत दुष्कृते तस्मा देव आहे जसो योग कर्म सुखोक्षे. तर ते म्हणतात की बुद्धीनं आपल्याला बुद्धी दिली, त्या बुद्धीनं भलं काय आहे, वाईट काय आहे, सुकृत काय आहे, दुष्कृत काय आहे याचा निवाडा केला पाहिजे आणि आपण जे चांगलं आहे ती गोष्ट आपण आपल्या आचरणात आणली पाहिजे. आपण परमेश्वराचं चिंतन ते काय म्हणजे योग कर्म सुखोक्षे. योग म्हणजे परमेश्वराचं चिंतन करणे आणि योग जो परमेश्वराचं चिंतन करतो त्याला योगी म्हणतात. आणि जो योगी आहे तर त्या योगी जो कर्म करतो तर योगाचं कर्म परमेश्वराचं चिंतन करणं हेच कौशल्य आहे. त्यामुळं आपल्याला विनामूल्य आहे ते परमेश्वराचं चिंतन आणि ते चिंतन आपण केलं पाहिजे आणि आपलं भलं करून घेतलं पाहिजे. अशी माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत.